नमस्कार सर्वांना, सत्य मुंडे टेक या चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडक्या बहिणींसाठी एक खूप मोठी गुड न्यूज आहे। दिवाळी भाऊबीज सर्वांना मिळणार आहे। त्यामध्ये केवायसी ची जी अट आहे ती रद्द करण्यात आलेली आहे। तर कोणाकोणाला याचा जो हप्ता आहे लाडक्या बहिणींचा दिवाळी भाऊबीजेला मिळणार आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे। ऑक्टोबर हप्ता पुढील आठवड्यात मिळणार आहे। ऑक्टोबर महिन्याचा जो तुमचा 1500चा हप्ता जो आहे तो भाऊबीज म्हणून लवकरच तुम्हाला मिळणार आहे। ई-केवायसी प्रक्रिया देखील तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे। तर ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे। सध्या तरी ई-केवायसी न करता सुद्धा तुम्हाला हप्ता जो आहे तो मिळणार आहे। त्याची कारण काय आहेत? दिवाळी आणि हप्ता वितरणामुळे सध्या ई-केवायसी ची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली आहे। सत्ताधारी पक्षाकडून लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। तर 22 ऑक्टोबर 2025 जे आहे ते अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा हप्ता पुढच्या आठवड्यात मिळणार आहे। तर पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे 27 तारखेपासून जे आहे वितरण सुरू होणार आहे। तर 27 तारखेच्या नंतर 27, 28, 29, 30 ह्या कोणत्याही तारखेला तुमचं जे आहे लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो मिळणार आहे। तर यामध्ये सर्व जे निकष आहेत ते बाजूला ठेवलेले आहेत। सप्टेंबर 2025 चा ज्यांना हप्ता मिळालेला आहे त्यांना ऑक्टोबर 2025 चा सुद्धा जो हप्ता आहे तो सर्वांना मिळणार आहे 1500 रुपयाचा। तर जी ई-केवायसी ची जी अट आहे ती सध्या शिथिल करण्यात आलेली आहे, पण ई-केवायसी तुम्हाला जी आहे ती करावीच लागेल। यानंतर हप्ते सुरू ठेवण्यासाठी तुमची जी ई-केवायसी प्रक्रिया आहे ती तुम्हाला कंप्लीट करून घ्यावी लागेल, पण सध्या तरी याचा लाभ सर्वांना मिळणार आहे। याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे ही विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आलेली आहे। त्यासाठी त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला परवडणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींची ई-केवायसी ची प्रक्रिया तुर्तास थांबविलेली आहे। लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा लाभही पुढील आठवड्यात दिला जाणार आहे। म्हणजे 27 तारखेपासून जे वितरण सुरू होण्याची शक्यता आहे। 27, 28, 29, 30 कोणत्याही तारखेला ऑक्टोबर 2025 ची जी आहे दिवाळीचे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत। भाऊबीज म्हणून ते मिळणार आहेत सर्वांसाठी। ही सर्वात आणि सर्वात महत्त्वाची जी आहे अपडेट समोर आलेली आहे आज दिनांक 22 ऑक्टोबर 2025 रोजी। तर यामध्ये ई-केवायसी करताना जी आहे तर काही अनेक प्रॉब्लेम येत आहेत। ज्यांना वडील नाही आहेत किंवा ज्यांना पती नाहीत किंवा ज्यांना वडील पण नाहीत आणि पती पण नाहीत अशांना त्यामध्ये आणखीन तरी काही ऑप्शन आलेलं नाही। इतर ज्या व्यक्ती असतील त्यांनी ई-केवायसी कंप्लीट करून घेण्यात लवकरात लवकर करून घेतली तरी चालेल। पण हा जो हप्ता आहे ऑक्टोबर 2025 चा ज्यांनी ई-केवायसी केलेली असेल किंवा ई-केवायसी केलेली नसेल तर सर्वांना याचा जो आहे तो लाभ मिळणार आहे। तर सर्वांनी ई-केवायसी करून घेण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करावा। पण काही जणांना प्रॉब्लेम येत आहेत त्यांच्यासाठी आणखीन तरी काही अपडेट आलेलं नाही। अपडेट आल्यानंतर नक्की आपण त्यावरती व्हिडिओ प्रकाशित करणार आहोत अपडेट आल्याच्या नंतर। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल। थँक्यू, धन्यवाद। भेटूया अशाच पुढील व्हिडिओजमध्ये।